हाय फ्रेंड्स, आपण आज जाणून घेणार आहोत स्वर विज्ञान. स्वर विज्ञान हे एक सुप्रीम सायन्स आहे. कारण स्वर विज्ञान ने आपण सर्व काही आपली लाईफ जी आहे ते सक्सेसफुल बनवू शकतो, सफलता मिळवू शकतो. आपल्या लाईफचे चारही एरियाजमध्ये आपण सक्सेस मिळवू शकतो. तर आपल्याला स्वर विज्ञानचा आपल्या लाईफमध्ये डेली रूटीनमध्ये याचा उपयोग करायचा आहे. स्वर विज्ञान हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सिद्ध झाले आहे की हे स्वर विज्ञान सर्व काही मिळवून आपल्याला देऊ शकतो आणि आपले जे ध्येय आहेत, जे आपले गोल आहे, जे आपले स्वप्न आहे ते सुद्धा पूर्ण करू शकते आणि ते आपल्याला मिळवून देत असते. तर हे सायंटिफिक रित्या सिद्ध झालं आहे. हे खूप मोठ्या मोठ्या सक्सेस लोकांनी पुरातन काळापासून ही स्वरविज्ञान चालू आहे, त्याचा उपयोग करत आहेत आणि त्या पद्धतीने खूप मोठे मोठे जे पुरातन काळातले जे साधू संत वगैरे होते ते करत होते. तर आपण स्वरविज्ञानला उपयोगात आणून आपण श्वासाला नियंत्रित करू शकतो आणि आपल्या श्वासाला नियंत्रित करून आपण स्वतःवर कंट्रोल करू शकतो. तर हे एक स्वर विज्ञान हे काय आहे, एक सुप्रीम सायन्स आहे. आपल्यामध्ये आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत. तर त्यातील प्रमुख 3 नाड्या आहेत. तर ती 3 नाड्या म्हणजेच कोणत्या, एक आहे चंद्रनाडी, सूर्यनाडी आणि पिंगला. म्हणजेच इळा, पिंगला आणि सुषुम्ना ह्या 3 नाड्या आहेत. तर हे चंद्रनाडी म्हणजे डावी साईड आणि पिंगला नाडी म्हणजे उजवी साईड आणि मध्य म्हणजेच सुषुम्ना नाडी. आपल्याला स्वर विज्ञान बघताना आपला जो श्वास आहे, आपला जो नोस्ट्रल जे असतात ते आवक जावक करत असतात. म्हणजे येणे आणि जाणे, श्वासाला आत घेणे आणि सोडणे. तर ह्या स्वराला, तर यालाच लेफ्ट स्वर आणि इकडे राईट स्वर, म्हणजे डावीला लेफ्ट, उजवीला राईट असं स्वर म्हटलं जाते. तर आपण लेफ्ट साईडला चंद्र स्वर असं म्हणतो आणि उजव्या साईडला राईट स्वर असं म्हटलं जातं, सूर्यस्वर म्हटलं जाते. तर आपल्याला ह्या 3 नाड्या ज्या आहेत, तर ह्या 3 नाड्यामधून आपल्याला जी सुषुम्ना नाडी आहे जी मध्यावर असते, तर त्यामध्ये कुठलेही कार्य करायचे नाही आहेत. आपल्याला फक्त चंद्रनाडी आणि सूर्यनाडी यामध्ये आपल्याला कार्य करायचे असतात. कारण हे स्वर विज्ञान जे आहे ते लेफ्ट किंवा राईट हे बघून करायचं असते. आपला जो काही स्वर चालू आहे त्यावर आपल्याला कार्य करायचं असते. तर आपल्याला तुम्हाला असा प्रश्न पडेल की दिवसाची सुरुवात आपल्याला करायची आहे आणि आपला दिवस हा हॅप्पी आणि पॉझिटिव्ह म्हणजेच आनंदी सकारात्मक कसं जाईल. तर ह्यासुद्धा आपण स्वरविज्ञानचा उपयोग करून आपला दिवस हॅपी आणि पॉझिटिव्ह बनवू शकतो. तर दिवसाची सुरुवात आपण कशी करायची, स्वरविज्ञानचा उपयोग कसा करायचा हे सुद्धा इथे आपण आज जाणून घेणार आहोत. तर स्वरविज्ञान चा वापर करत असताना आपण आपल्या श्वासावर लक्ष ठेवणार आहोत आणि त्याचा उपयोग करून आपण आपल्या दिवसाला हॅपी पॉझिटिव्ह बनवणार आहोत. तर सर्वात अगोदर अशी 2 बोटं नाकाखाली घ्यायचे आणि आपलं जे श्वास आवक जावक चालू आहे, तर कोणत्या नोस्ट्रलमधून आपल्याला जास्त हवा येत आहे ती चेक करायची. म्हणजेच अशी 2 बोटं ठेवायचे किंवा असे ठेवायचे. ज्यामधून जास्त हवा पास होत आहे, एअर पास होत आहे, तो स्वर म्हणजे तो ॲक्टिव्ह स्वर. जो स्वर आता ॲक्टिव्ह आहे तो स्वर आपल्याला ॲक्टिव्ह आहे, त्यावर आपल्याला जमिनीवर पाय ठेवायचा आहे. तर ते कोणत्या पद्धतीने, आपल्याला खूप छान पद्धतीने हॅपी पॉझिटिव्ह दिवसाची सकारात्मक सुरुवात करायची आहे. तर सकाळला बरोबर आपण सर्वात अगोदर पहिले आपण तिथेच बसून आपलं स्वर चेक करणार आहोत. ह्या पद्धतीने किंवा ह्या 2 पद्धतीने किंवा तुम्हाला नाही बोटांनी कळत असणार तर 2 कागदाचे स्टिक घ्यायचे आहेत आणि दोन्ही नाकाखाली लावा. जेव्हा तुम्ही नाकाखाली असे स्टिक पकडाल कागदाच्या, तर त्या तुमच्या एअरने जे नोस्ट्रल चालू आहे ते वरती खाली असं जास्त प्रमाणात जाईल स्टिक. तर तेव्हा तुम्हाला कळेल की ते नोस्ट्रल तुमचं ॲक्टिव्ह स्वर आहे. तर सकाळी उठल्याबरोबर बेडवर बसायचं आहे, पहिले नोस्ट्रल चेक करायचे आहेत कुठलं स्वर ॲक्टिव्ह आहे. जर तुमचं सूर्यस्वर चालू असणार म्हणजे राईट साईड, तर तुम्हाला जमिनीवर पाय ठेवण्या अगोदर तुम्हाला थँकफुलनेस ठेवून
जो काही स्वर चालू आहे म्हणजेच राईट स्वर चालू आहे तर तुम्ही उजवा हात हृदयावरती थँकफुलनेसनी ठेवत उजवा पाय आपल्याला धरतीवर ह्या एंजल अर्थवर ठेवायचा आहे। आणि जेव्हा तुम्ही पाय ठेवत आहात तर आपण श्वास रोखून ठेवायचा आणि विश आपल्या बोलायच्या, मनातल्या मनात आपली विश म्हणायची आणि नंतर श्वास सोडत दुसरा पाय ठेवायचा। असं 5 वेळा जर तुम्ही करत गेले डेली रुटीनमध्ये 5 वेळा श्वास घेतले आणि सोडले तर ह्यामध्ये 18 सेकंद तुम्ही जेव्हा होल्ड करता तर ती गोष्ट मॅनिफेस्ट होत असते। आणि जेव्हा तुम्ही श्वास सोडता तर ती पॉझिटिव्हिटी युनिवर्समध्ये जात असते। आणि जेव्हा श्वास रोखून ठेवता आणि तुम्ही विश म्हणता तर ॲटोमॅटिकली ते विश जे आहे ते हॅपी पॉझिटिव्ह असते आणि ती जेव्हा श्वास सोडता तर ते पॉझिटिव्ह संकेत युनिवर्समध्ये जाते आणि ती विश मॅनिफेस्ट होत असते। उदाहरणार्थ सांगायचं झालं अफर्मेशन एक सांगते, आय एम व्हेरी हॅपी हेल्दी असं जर तुम्ही म्हटले मी संपूर्णरित्या स्वस्थ आहे, ही अफर्मेशन तुम्ही मनातल्या मनात जर राईट स्वर चालू असणार तर तुम्ही उजवा हात हृदयावरती ठेवून उजवा पाय एंजल अर्थ म्हणजे धरतीवर ठेवायचा आहे आणि मनातल्या मनात थँकफुलनेसनी ती विश म्हणत ठेवत ते दुसरा श्वास सोडत दुसरा पाय ठेवायचा आहे। असं 5 वेळा केल्याने ते युनिवर्समध्ये पॉझिटिव्हिटी जाते आणि युनिवर्स आपली विश मॅनिफेस्ट करत असते। तर ही ॲटोमॅटिकली जेव्हा श्वास रोखतात तेव्हा ते ॲटोमॅटिकली पॉझिटिव्ह असते आणि ती पॉझिटिव्हिटी युनिवर्समध्ये गेल्यामुळे युनिवर्स आपल्या इच्छा ह्या पूर्ण करत असते। तर असंच आपल्याला प्रत्येक गोष्ट सक्सेस असेल, तुम्ही मनी मिळवायचे असतील, करिअरमध्ये सक्सेस असेल, कुठल्याही एरियामध्ये तुम्हाला सक्सेस मिळवायची असणार, काहीही मॅनिफेस्ट करायची असणार, तुमची कुठलीही इच्छा मॅनिफेस्ट करायची असणार तर ती इच्छा आपल्याला पूर्ण करता येते। ह्या पद्धतीने आपण डेली रुटीनमध्ये ह्या स्वर विज्ञानाचा उपयोग करून ह्या पद्धतीने आपल्याला करता येईल। त्यानंतर सायंटिफिक रिझन सांगायचं झालं म्हणजे ह्या स्वर विज्ञानाचं तुम्हाला माहिती असणार की रात्रीला कित्येक लोक आपल्याला सांगतात आणि वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा हे सिद्ध आहे की आपण रात्रीला झोपण्यापूर्वी जेव्हा आपण रात्रीला झोपतो तर आपल्याला डाव्या कुशीवर झोपायचं असं सांगितलं जाते। तर असं का सांगितलं जाते तर कारण याचं सायंटिफिक रिझन आहे। सायंटिफिक हे स्वर विज्ञान आहे, एक सुप्रीम सायन्स आहे। जेव्हा आपण डाव्या कुशीवर झोपतो तर त्यामुळे काय होते, त्या डाव्या कुशीवर दाब पडतो आणि आपली उजवी नाडी ही ॲक्टिव्ह होते म्हणजे सूर्यस्वर चालू होतो, उजवा स्वर चालू होतो, राईट स्वर चालू होतो। त्यामुळे काय होते, पाचक तत्व जे आहे पाचक रस निर्माण होते। जेव्हा आपण रात्रीला काय असते, रात्रीला चंद्र असते, चंद्र उगवला असतो रात्रीला तर शीतलता असते आणि आपल्याला जेवण पचण्यासाठी आपल्याला जठराग्नीची आवश्यकता असते। त्यामुळे सायंटिफिकरित्या सांगितलं जाते की डाव्या कुशीवर झोपा। डाव्या कुशीवर झोपल्यामुळे जठराग्नी काय होते, उजवी नोस्ट्रल चालू होते म्हणजे सूर्यनाडी चालू होते आणि आपल्या पाचक रस निर्माण करत असते आणि तो पाचक रस जठराग्नी ते पचन संस्था आपली ॲक्टिव्ह करून पूर्णपणे जेवण पचण्यास मदत होते। त्यामुळे आपलं पचन शक्ती जी आहे ती स्ट्रॉंग होते। तर हे आहे सायन्स। कारण जेव्हा आपण जेव्हा आपण लेफ्ट कुशीवर झोपतो म्हणजे डाव्या कुशीवर झोपतो तेव्हा आपलं उजवं स्वर चालू होते आणि ते जठराग्नी निर्माण होऊन आपलं जेवण पचत असते। त्यामुळे म्हटलं जाते की डाव्या साईडला झोपा। तर हे एक सुप्रीम सायन्स आहे, पाचक रस तयार करत असते। आणि तुम्हाला वाटत असणार की पुन्हा काय काय करता येईल ह्या स्वर विज्ञानाने, तर आपल्या स्वर विज्ञानाचा वापर करून बिमाऱ्या सुद्धा ठीक करता येतात। आपल्या बिमाऱ्या ज्या काही आहेत कुठल्याही असतील तरी त्या बिमाऱ्या नष्ट करता येतात। आणि तुम्हाला एक मोस्ट इम्पॉर्टंट सांगते की जेव्हा कुणाला कुठलीही बिमारी असणार आणि तुम्ही त्या मेडिसिन चालू असतील तर मेडिसिन खाण्यापूर्वी तुमचा स्वर चेक करा, तुमचा जो काही स्वर चालू आहे त्या हाताने तुम्ही खात चला, म्हणजेच काय होईल, जास्तीत जास्त परिणाम येणार। दुसरी गोष्ट म्हणजेच अजून स्टुडंटला सक्सेस मिळवता येते, आपल्या सर्व काही इच्छा पूर्ण करता येतात। आपले 5 एलिमेंट्स म्हणजे 5ही तत्व ह्या स्वर विज्ञानाचा वापर करून सुद्धा बॅलन्समध्ये येत असते। आपण डेली रुटीनमध्ये याचा जर उपयोग केला तर आपले 5ही तत्व बॅलन्समध्ये येतात, आपले 7ही चक्र हे ॲक्टिव्ह होतात आणि बॅलन्समध्ये येतात। आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे जेव्हा तुम्ही सकाळला उठता तर ब्रह्ममुहूर्तामध्ये जर उठले तर त्याचे खूप सारे
असे फायदे आहेत. आणि जे काही पुरातन काळातले लोक होते तर त्यांनी सुद्धा ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून मेडिटेशन करून ह्या श्वासावर नियंत्रण करून आपले 7ही चक्र 5ही एलिमेंट्स बॅलन्स करत होते. स्वर विज्ञानचा उपयोग करून आपली लाईफ सक्सेस बनवत होते. पुरातन काळातलं म्हणजे सांगायचं झालं की आइन्स्टाईन हे खूप महावैज्ञानिक होते. तर महावैज्ञानिक दृष्ट्या त्यांनी हे स्वर विज्ञानचा उपयोग करत होते. जे गौतम बुद्ध होते त्यांनी सुद्धा ह्या स्वर विज्ञानचा उपयोग करून संपूर्ण जगाला शांतीचा संदेश दिले. तर आइन्स्टाईन वैज्ञानिक आहेत, त्यांनी सुद्धा ह्या स्वर विज्ञानचा उपयोग केला. तर त्याच पद्धतीने आपण सुद्धा आपल्या लाईफमध्ये स्वर विज्ञानचा उपयोग करून सर्व काही मॅनिफेस्ट करू शकतो. आपण आपले 5 एलिमेंट्स 7 चक्र बॅलन्स करू शकतो, स्वतःवर कंट्रोल करू शकतो, कुठल्याही बिमारीचा नायनाट म्हणजेच नष्ट करू शकतो. स्टुडंटला सक्सेस मिळवता येते. स्टुडंट लोकांनी सुद्धा ह्या स्वर विज्ञानचा उपयोग जास्तीत जास्त प्रमाणामध्ये करायचा आहे. आणि पुन्हा तुम्ही असं प्रश्न कराल की भाग्य बदलता येते का? तर ह्या स्वर विज्ञानाने आपला भाग्यसुद्धा बदलता येतं. आणि ज्या दिवशी तुम्ही हे स्वर विज्ञान करत आहात तर त्या दिवशीचे जे काही तुमची टू डू लिस्ट आहे, ह्या दिवशी हे कामं करायचे आहे, तर तुम्ही ह्या स्वर विज्ञानचा उपयोग करून जर दिवसाची सुरुवात जर केली तर तुमच्या त्या दिवशीचे पूर्ण दिवसाचे कार्य हे सक्सेस होत असतात, सफल होत असते. आणि आपल्याला एक सांगते की रात्रीला चंद्र ॲक्टिव्ह असतो म्हणून आपल्याला सूर्यनाडी ॲक्टिव्ह ठेवायची आहे. आणि सकाळला चंद्रनाडी ॲक्टिव्ह असते तर आपल्याला सकाळी चंद्रनाडी ॲक्टिव्ह म्हणजे सकाळला सूर्य असतो तर चंद्रनाडी ठेवायची आणि रात्रीला चंद्र निघून असतो तर आपल्याला सूर्यनाडी ॲक्टिव्ह ठेवायची. तर ते ॲक्टिव्ह कसं करता येईल की ज्या साईडचे ॲक्टिव्ह करायचे त्याच्या विरुद्ध साईडनी आपल्याला करवट घेऊन झोपलं तरी ॲक्टिव्ह होत असते. किंवा तुम्हाला जी नोस्ट्रल चालू करायची आहे त्याच्या विरुद्ध दिशेने इथे स्माइली चेंडू देऊन जर असं दाब दिला तर तुमची ती ॲक्टिव्ह नोस्ट्रल होत असते. आणि कुणाला जर इंटरव्ह्यूला जायचं आहे, गव्हर्नमेंट जॉब वगैरेसाठी जात असता किंवा कुठल्याही इंटरव्ह्यूला जात असणार तर तुम्हाला हे स्वर विज्ञान स्वर चेक करून तुम्हाला उजवा हा जो स्वर चालू आहे तो हा उजवा छातीवरती ठेवून थँकफुलनेसनी ती इच्छा म्हणत आपल्याला घराबाहेर तो पाय टाकायचा आहे आणि प्रकृतीला साथ घेऊन आपल्याला इंटरव्ह्यू द्यायचा आहे. त्यामुळे सुद्धा कार्य सफल होत असतील. जे मोठे मोठे व्यक्ती आहेत ती ह्या स्वर विज्ञानचा उपयोग करून सफलता मिळवली आहे. पुरातन काळापासून ह्या स्वर विज्ञानचा वापर करत आले आहे. वैज्ञानिक जे आहे आइन्स्टाईन आहे याचा उपयोग करत होते आणि गौतम बुद्ध याचा उपयोग करत होते. हे खूप मोठे व्यक्ती जे असतात ते सायंटिफिकली करोडो लोकांना याचे रिझल्ट आले आहेत आणि याच्या सक्सेस स्टोरी खूप साऱ्या लोकांना आले आहेत. तुम्ही गुगलवर सर्च करू शकता कारण हे स्वर विज्ञान एक सुप्रीम सायन्स आहे. हा व्हिडिओ आवडला असल्यास ह्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.